अकोला आकाशवाणी केंद्र सादर करीत आहे ग दी माडगुळकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आठवांच्या शब्दखुणा. लेखन तृप्ती प्रणय सातव. निवेदन समीर शिरवळकर आणि माधवी मानकर. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादर करते सूरज गोळे. पहाटेला आलेली हळुवार जाग, पूर्व दिशेला उशेनी अंथरलेली लालिमा, केवड्याचा गंधनी प्राजक्ताची कोमलता, सागराचं उधाण नि सरितेची व्याकुळता, चंद्राची शीतलता नि चांदणेची सुंदरता, सारच कसं दिव्य. आणि या दिव्यत्वाची अनुभूती घेत असताना मनात डोकावून जाणं येणं करणाऱ्या भावना. भावना, शब्द हरवलेल्या, निशब्द. पण मग मनानं व्यक्त व्हायचं कसं? या पणचं उत्तर द्यायला जेव्हा एखादी लकीर कानावर येते, तेव्हा मनाला होणारा तो शब्दांचा मोरपिशी स्पर्श. जणू आनंदाचे डोही आनंद तरंगच. आणि मग ही आनंदाची अनुभूती देणाऱ्या शब्दांच्या त्या किमयागार जादूगाराला आपण मनोमन धन्यवाद देतो, त्याला स्मरतो. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते महाकवी गजानन दिगंबर माडगुळकर. शब्दसिद्धी त्यांना जन्मतःच लाभली होती. त्यामुळे कुठल्याही अनुभवाला ते शब्दांनी रूपवान करीत. कवी, गीतकार, कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक, अभिनेता, कादंबरीकार, नाटककार, संपादक अशा अनेक नात्यांनी ते आपल्याला माहीत आहे. माडगुळकरांनी महाराष्ट्राला पसापसा भरून साहित्यधन दिलं. साहित्याच्या सगळ्या क्षेत्रात यशस्वी रीतीने त्यांनी संचार केला आणि महाराष्ट्र शारदेचा मंडप भान हरपून नाचून गाऊन जागता ठेवला. त्यांच्या गीतरामायणाने मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं. तरीसुद्धा कुणाही रसिकाला गदिमा भावतात ते त्यांच्या हजारो गाण्यातून. पदरावरती जर तारेचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जर तारेचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर माडगुळकरांच्या गीतांच्या झोक्यांनी आज पाण्यातले चिमुकले डोळे गाई गाई करतात. प्रेयसी प्रियकराला माझा होशील का असं त्यांच्याच शब्दात विचारते. खेड्यातल्या सया त्यांचं गाणं गात गात वारुळाला नागोबाला पूजायला जातात. गीत रामायणातल्या गाण्यांनी ओसऱ्या दुमदुमतात. त्यांच्या लावण्यांनी जत्रेच्या रात्री रंगतात.
जिंकू किंवा मरू या तालावर सैनिकांची पावलं पडतात. त्यांच्या पटकथा पडद्यावर जिवंत होऊन येतात. महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला हा प्रतिभासंपन्न कलाकार. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. ग दी माडगुळकर हा अष्टाक्षरी मंत्र उच्चारल्याबरोबर मराठी माणसाला किती प्रकारची कितीतरी गाणी आठवतील. महाराष्ट्राचे वाल्मिकी महाकवी असं म्हणून आपण त्यांच्या प्रतिभेसमोर नेहमीच नतमस्तक होतो. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या गीतांचं वैविध्य तरी किती सांगावं. बालगीतं, स्त्रीगीतं, युगलगीतं, भक्तिगीतं, गीत रामायण अशी प्रचंड गीतसंपदा. ही गीतं आपण सहज गुणगुणतो. ऐकून ऐकून सहज ओठांवरही येतात. पण यातलीच काही गीतं मात्र अंतर्मुख करतात. ऐकताना जाणवतं की ही नुसती शब्दांवरची पकड नाही, तर या अलौकिक प्रतिभेला जोड आहे ती प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासाची आणि तत्त्वचिंतनाची. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या. तिन्ही सांजा झाल्या, झाल्या. तिन्ही सांजा झाल्या. 1947 नंतरची सुमारे 20-25 वर्षे म्हणजे माडगुळकरांच्या गीतरचनांचा उत्कर्षाचा काळ. या काळात कथा, पटकथा, संवाद, गीतं ग दी माडगुळकर या शब्दांना विलक्षण मोल होतं. ही अक्षरं पडद्यावर दिसली की चित्रपट हमखास यशस्वी होणार हे ठरूनच गेलं होतं. गदिमांकडे निर्मात्यांच्या रांगा लागायच्या आणि अण्णांची गाणी म्हणजे सोन्याचा तुकडा. नाव ठेवायला जागाच नसायची. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला उचलून घेतले, निजरती मी तुला प्रथम तुझ पाहता. प्रथम तुझ पाहता. गदिमांना आपल्यातून जाऊन 48 वर्ष होऊन गेली, पण त्यांच्या अनेकविध कलाकृतीतून आपल्याला ते भेटत राहतात. त्यांच्या महान, तेजस्वी, बहुरंगी, बहुस्पर्शी व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. हो, आम्ही प्रयत्नच म्हणतो, कारण
अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला 20 मिनिटांच्या मर्यादेत मर्यादित करणं हे केवळ अशक्य. तरीही त्यांच्या गाण्यांचा, कलाकृतींच्या पुनःप्रत्ययाचा आनंद देणं हेही नसे थोडके. हाय बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं, जाता साताऱ्याला. तू कधी नका सांगू गं, माझ्या म्हाताऱ्याला गं, माझ्या म्हाताऱ्याला. तू कधी नका सांगू गं, कुणी हिच्या म्हाताऱ्याला गं, हिच्या म्हाताऱ्याला. माझ्या शेजारी तरुण राहतो, टकमक मला का पाहतो. कधी खुणेने जवळ पाहतो, जवळ पाहतो, जवळ पाहतो. कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला. तू गली नका सांगू गं, कोणी हिच्या म्हाताऱ्याला गं, हिच्या म्हाताऱ्याला. हाय बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं, जाता साताऱ्याला. सुमारे 157 मराठी आणि 25 हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद आणि हजारो गाणी लिहिणारे, 23 चित्रपटातून भूमिका करणारे गदिमा म्हणायचे, मी पोहोचलो आहे ते स्थान कोणा दुर्लभ ठिकाणी आहे असं नाही, पण माझ्यापुरते तरी मला यशप्राप्तीचे नवल आहे इतकेच. जगाच्या पाठीवर वरदक्षिणा, पाठलाग, लाखाची गोष्ट, मुंबईचा जावई, देवबाप्पा, पेडगावचे शहाणे, बाळा जोजोरे, सुवासिनी, ऊन पाऊस, गुळाचा गणपती, पुढचं पाऊल, पसंत आहे मुलगी आणि अखेरच्या काळातला आराम हराम आहे. तसंच गीत रामायण, 2 आंखे 12 हात, नवरंग, तुफान और दिया, जीवनज्योती, किती किती नावं घ्यावीत. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची बारा सुंदला रे, कळला कळला कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. गोमू माहेरला जाते होशे, गोमू माहेरला जाते हो नाखवा. तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा. हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा. हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा.
भारतीय नागरिकाचा खास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. संगीत नाटक अकादमी पारितोषिक, महाराष्ट्र राज्य तमाशा परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचं अध्यक्षपद, आमदारपद, विष्णुदास भावे पदक, पद्मश्री पुरस्कार असे अनेक मानसन्मान लाभले तरी त्यांनी आपला ग्रामस्थाचा पिंड कधी सोडला नाही. गावातली चावडी, पिंपळाचा पार, मारुतीचं देऊळ, खंडोबाचा माळ, हिरवीगार शेतं याच्यामध्येच त्यांचा जीव गुंतला होता. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापांनो, तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराशी जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा, तेव्हा येतो पावसाळा. श्रोतेहो, गदिमा यांचं शब्द लेणं हा निर्मात्यांनी दिलेला आशीर्वाद आहे. शब्दस्पर्शातून मनातील भावभावनांचे कंगोरे स्पर्शून ऐकणाऱ्याला उत्तुंग आनंदानुभूती देणाऱ्या या महर्षीला मनपूर्वक अभिवादन. आताच आपण ग दी माडगुळकर स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. आठवांच्या शब्दखुणा. लेखन तृप्ती प्रणय सातव. निवेदन समीर शिरवळकर आणि माधवी मानकर. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादरकर्ते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.